यावेळी हे जे स्थानिक स्वराज्य संस्थाचं जे इलेक्शन लागलेलं आहे त्याच्यामधून जयंत पाटलांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम आहे. प्रत्येक गावामध्ये जे रस्ते असतील, वाहतूक सुविधा असतील, हे सर्व आणि जयंत दारिद्र्य निर्मूलन ही जी त्यांची संस्था आहे ती बऱ्यापैकी काम करते. कोणाच्या डोळ्याचे प्रॉब्लेम असेल, कोणाचं काय असेल, तोपर्यंत घराघरापर्यंत हे पोचलेले आहेत. आणि ह्यावेळी चांगला अवेअरनेस झालेला आहे आणि त्यामुळे आता नवीन कोणाला तर चेहऱ्याला संधी द्यावी. 10-15 वर्ष झालं गेली हे सत्तेत आहेत, काय केलं काय त्यांनाच माहिती आहे. त्याच्यामध्ये कोणताही काही चेंज नाही, कोणताही बदल नाही आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या नवीन नेतृत्वाला जे काम करतो त्यांना एक संधी देऊन बघूया असं इथल्या स्थानिक जनतेच्या डोक्यात आहे आणि त्या ह्यावेळी नक्कीच परिवर्तन होऊन जाईल अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे. परिवर्तन म्हणजे उमेदवार जर विनिंग बद्दल बोलायचं झालं तर कोण उमेदवार निवडून येतील? आता सध्याचं वातावरण पाहिलं तर दिलीपदादा निवडून येतील अशी म्हणजे खात्रीच आहे आम्हाला सगळ्यांना. दिलीपदादा आणि जिल्हा परिषद जे उमेदवार आहेत राजे घोरपडे त्या वहिनी निवडून येतील ही आम्ही खात्री आहे. आणि त्याच्यामध्ये तसं वातावरण वातावरण आहे, नक्कीच वातावरण आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघात आहे वातावरण? आहे नक्कीच. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.